मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या बंगल्याचं अवघ्या 4च महिन्यात पुन्हा नूतनीकरण करण्यात येणार आहे। 4 महिन्याआधीच 3.5 कोटींचा खर्च करून बंगल्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं। मग आता नव्या प्रस्तावानुसार 2,90,00,000चा खर्च का केला जातोय असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय। यापूर्वी करण्यात आलेल्या कामांमध्ये अंतर्गत दुरुस्ती, नवीन सुविधा, स्वयंपाकघराचं आधुनिकीकरण अशा कामांचा समावेश होता। आताच्या नूतनीकरणामध्ये नेमकी कुठल्या कामांचा प्रस्ताव आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ES पाटणवाला रोडवर बायोशोषक ध्वनिरोधक उभारण्यासाठीचं हे काम असणार आहे। तसंच फर्निचर इंटेरियरसह कंटेनर आधारित परिषद सभागृहाचा देखील टेंडरमध्ये उल्लेख आहे। इंटरलॉकिंग पेव्हर्स पुन्हा टाकण्याचा देखील खर्च केला जाणार आहे। यासोबतच नवीन गटार, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि उपयोगिता लाईन टाकण्यासाठी देखील खर्च केला जाणार आहे। पाण्याच्या टाक्या, यांत्रिक आणि विद्युत कामाचा देखील टेंडरमध्ये समावेश आहे। घरगुती आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या खोल्यांचं देखील नूतनीकरण केलं जाणार आहे।